Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. तुम्ही साताऱ्यात लोकसभेची निवडणूक लढवावी, काय नक्की ऑफर होती तुमच्याकडे? आणि त्यावेळेस सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं की तुम्हाला पवार विचारतायत की तुम्ही उमेदवार म्हणून इच्छुक आहात का म्हणून. तर नक्की काय ऑफर होती आणि का ते होऊ शकलं नाही? कारण तुम्ही तो मतदारसंघ रिप्रेझेंट केलेला आहे, ज्यावेळेस त्याचं नाव सातारा नव्हतं ऑफकोर्स, पण तरी सुद्धा तुम्ही कराड लोकसभा मतदारसंघ रिप्रेझेंट केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नक्की तुमच्याकडे काय ऑफर होती? नाही, असं झालं की एक दिवस सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील माझ्या कराडच्या घरी आले. त्याच्या पूर्वी 2 दिवसापूर्वी आमच्या फोनवर चर्चा झाली होती. ते म्हटले की मला तुम्हाला भेटायचं. मुंबईत भेट होऊ शकली नाही. ते एकदम अचानक कराडला माझ्या घरी आले. पत्रकार सगळे बसले होते, त्यामुळे ती उघडच भेट होती. अर्थात आम्ही बंद खोलीत चर्चा केली. तेव्हा त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाबद्दल चर्चा केली आणि त्यांनी चर्चा करताना त्यांनी मुद्दा मांडला की तुम्ही सातारा लोकसभा मतदारसंघाची लढाल का? ते त्यांना तात्कालीन होकार दिला की त्यांनी पूर्वी लढलेलो आपण आणि आपल्याला इथं जातीवादी विचाराचे खासदार आतापर्यंत आलेले नाहीत. इथं पुन्हा भाजपचा खासदार येणं हे मला कोणालाच परवडणार नाही. मी लढायला तयार आहे. लगेच त्यांनी दुसऱ्या वाक्यातच विचारलं, पण ते तुतारीवर लढावं लागेल, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह ठेवा. मी एका सेकंदात सांगितलं की ते शक्य होणार आणि तिथंच ते चर्चा संपली. मला वाटतं एकूण चर्चा ही एक अर्धा किंवा एक 1 किंवा 1.5 मिनिट चालली. नंतर आम्ही तासभर इतर चर्चा केली की बाबा आपल्याकडे पर्याय काय आहे. त्या आम्ही खूप चर्चावरी केली पर्याय काढणार. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुमचा मतदारसंघ आहे, तुम्ही ज्याला द्याल त्याच्या मागे मी भक्कमपणे उभं राहतो. लाईट गेली पुन्हा. नाही, मला त्या बाबतीतच एक प्रश्न, दुसरा एक फक्त एका मिनिटात. हीच परिस्थिती 5 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा उदयनराजे भोसले यांनी आपल्या लोकसभेचा राजीनामा दिला, राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला, ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि भाजपच्या नेतृत्वाच्या मदतीनं त्यांनी विधानसभेबरोबरच सातारा लोकसभा निवडणुकी लावून घेतली. त्यावेळेला एकदम अचानक पवार साहेबांचा मला फोन आला 2019च्या ऑक्टोबर महिन्यात त्या निवडणुकीच्या अचानक फोन आला. अर्थात उदयनराजेंनी त्यांना सोडून जाणं, कारण 3दा ते उदयनराजे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते आणि पक्षांतर विरोधानंतरही त्यांनी 2019च्या मे महिन्यामध्ये उदयनराजेंना पुन्हा तिकीट दिली. तर त्यांना पुन्हा तिकीट देण्याकरता पक्षांतर खूप विरोध होता. त्या विरोध असताना देखील पवार साहेबांनी त्यांना निवडून आले. पण लगेच निवडून आल्यावर त्यांनी राजीनामा दिला, भाजपमध्ये गेले. शरद पवारांना खूप दुःख झालं की ज्याच्याकरता मी इतकं केलं, पक्षाचा विरोध सहन करून देखील केलं, त्यांनी आपल्याला सोडून दिलं. आणि त्यावेळेला असं वाटलं की कदाचित ती निवडणूक अवघड होईल, कारण 3 वेळा ते जिंकलेले आहे. त्यावेळेला त्यांचा एकदम सकाळी मला अचानक फोन आला. मला विचार की पृथ्वीराज तुम्ही सातारा लोकसभा निवडणूक लढणार का? तर मला आश्चर्य वाटलं. म्हटलं नाही, ही जागा तुमच्याकडे आहे, तुमच्या पक्षाची जागा नाही. म्हटलं तुम्ही तुमच्या पक्षाकडून लढला तरी हरकत, तुम्ही लढत का? मला एकदम आश्चर्य वाटलं. मी त्यांना सांगितलं की नाही, म्हटलं मला एवढा मोठा निर्णय, कारण मी आता विधानसभेची तयारी करतोय ऑक्टोबर 2019 आणि एकदम लोकसभेचा विचार करणं, अचानक करणं, काही दिवसातच स्वीकारणं थोडं अवघड आहे. मी त्यांना म्हटलं की मला माझ्या काँग्रेसच्या नेतृत्वाला म्हणजे विचारावं लागतं. तर त्यांनी लगेच सांगितलं की मी त्यांच्याशी बोललेलो आहे, मी बोलून. मी सोनियाजींना फोन केला तर त्या म्हटल्या हो, मला पवारसाहेबांचा फोन आला होता, त्यांनी त्याचं तुम्ही लढावं अशी ऑफर दिलेली. मी त्यांना लगेच म्हटलं की नाही, मी दिलेले येतो, आपण चर्चा करूया. दिलेले गेले आमचे. त्यांनी मला क्लिअरली सांगितलं की माझी तू आलास तर फार मला बरं वाटेल, कारण पक्ष आता खूप छोटा मी खूप जवळून काम केलेलं, तर शक्य असेल आणि निवडून नाही शक्यता असेल तर पण गो आहे. त्यांचं क्लिअरन्स मिळाल्यानंतर मी परत आलो. तर माझ्या लोकांना समजावलं, त्यांना असं वाटलं की आता मी विधानसभा लढवत नाही, कुठेतरी परदेशात चाललोय, दिल्लीला चाललोय. त्यामुळे त्यांची अपेक्षा होती की मी ते तिथंच लढलं आणि ही मी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं की मला काँग्रेस सांगतील ते करावं लागेल. पण माझी इच्छा होती, मला निश्चितच
दिल्लीला जायला त्यावेळेला आवडलं असतं 19 बर पण मग दुसऱ्या दिवशी पवार साहेबांचा फोन झाला. त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला माहिती असेल हा की पवार साहेबांना ईडीची नोटीस त्यामध्ये हो अजित पवार अचानक तडकाफडकी विधानसभेचा राजीनामा दिलेला हो हे सगळं नाटक त्याच दिवशी त्याच दिवशी झालं होतं हो म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांचा मला फोन आला हा. आणि पवार साहेबांना म्हटलं की नाही आमचं काही एकमत होत नाही बर बर म्हणजे तो इथे संपला. ओके मी लगेच त्यांना सांगितलं की तसं असेल तर म्हटलं आपण श्रीनिवास पाटलांना उमेदवारी देऊ आणि निवडून बर त्याप्रमाणे श्रीनिवास पाटलांना उमेदवारी दिली गेली. हा एकदा अध्याय 2019 ला झाला होता. ओके त्यामध्ये मग अशी चर्चा झाली की मी नकार दिला त्याचं खरं नव्हतं. तो नकार कुठून आला हे आपण सगळे नाही आता आपण काही गोष्टींबद्दल स्पष्टपणे बोलायला हरकतच नाही. तुम्ही जर आता 2x2 केलंय तर आपण 4 करूनच टाकूया. कुठेतरी असं दिसतंय की अजित पवार त्यासाठीच तयार नव्हते की तुम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडनं उभं करण्यात यावं आणि राष्ट्रवादीने त्याला पाठिंबा द्यावा. त्यातनंच पवार म्हणाले की आमचं एकमत होत नाहीये ही गोष्ट त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतेय. आणि त्यावेळेचं जे नाट्य घडलं की अजित पवारांनी अचानक जाऊन विधानसभेचा राजीनामा देऊन टाकला होता. नंतर ते म्हणाले की पवारांबद्दल जो काही आरोप होतोय तो काही बरोबर नाही. कदाचित त्याच्याबद्दल तुमचं हिंट असावं हे त्याच्यामध्ये दिसतंय.